ठाकरेंच्या वतीने आज उद्धव ठाकरेंच्या वतीने हे मॅटर मेन्शन करण्यात आलं। सिनियर ॲडव्होकेट देवदत्त कामत यांनी हे मॅटर मेन्शन केलं। तुम्हाला माहित असेल की ह्या मॅटरची पूर्वनियोजित तारीख ही 16 जुलै बुधवार आहे, आधीपासूनच आहे। पण आज हे मेन्शन करण्यात आलं आणि सांगण्यात आलं कोर्टाला की हे प्रकरण 2 वर्षापासून प्रलंबित आहे। आता 2 वर्षापेक्षा जास्त 2.25 वर्ष झाले आहेत आणि लवकर तुम्ही ह्याचा निर्णय द्यावा, कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ ठेपलेल्या आहेत। आणि जसं शरद पवारांना म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रकरणात त्यांना अजितदादांना सांगण्यात आलं की तुम्ही मजकूर लिहा वगैरे, तसे काही डायरेक्शन्स शिवसेनेच्या ह्याच्यात पण दिले गेले पाहिजे। तर जस्टिस सुंदरेश हे वेकेशन बेंच समोर हे मेन्शन झालं, तर त्यांनी सांगितलं पूर्वनियोजित तारीख जी 16 जुलै आहे त्या दिवशी हे मॅटर ऐकण्यात येईल। आता आजचा एक फायदा काय झाला उद्धव ठाकरेंना, आधी हे प्रकरण यायचं, तारीख यायची आणि आपोआप ती पुढे जायची। पण आता आज कोर्टाने स्पष्ट सांगितलंय की 16 तारखेला जुलैला हे मॅटर ऐकण्यात येईल। आता दाट शक्यता आहे की 16 जुलैला हे मॅटर जस्टिस सूर्यकांतांसमोर लागेल। म्हणजे दोन्ही राष्ट्रवादीचं पण आणि शिवसेनेचे पण, हे वेगवेगळे मॅटर आहेत, एकत्र टॅग केलेले नाहीयेत, पण एकाच खंडपीठासमोर आहेत आणि दोन्ही प्रकरणं हे 16 जुलैला याची सुनावणी होईल। निकाल अपेक्षित नाहीये, अजून सुनावणी होणार, त्याच्यावर आर्ग्युमेंट्स होणार, तारखा पडणार, पण काहीतरी दिशा ह्या मॅटरला मिळेल, म्हणजे दोन्ही शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाच्या मॅटर। सर, एक छोटासा प्रश्न आहे, ते म्हणजे की आज जस्टिस एम सुंदरेश आणि जस्टिस के विनोद यांच्या खंडपीठासमोर बेंच समोर ही सुनावणी झाली होती आणि जी म्हणजे मूळ सुनावणी आहे त्या बेंच समोर सुनावणी होण्याचा फायदा म्हणजे होऊ शकतो का या संपूर्ण सुनावणीच्या अनुषंगाने जर विचार केला तर? बघा, हे मेन्शन केलं गेलं कारण जस्टिस सूर्यकांत बसलेले नाहीयेत, त्यामुळे जस्टिस सुंदरेश यांच्या समोर वेकेशन असल्यामुळे मेन्शन केलं गेलं की सुनावणी होणार ही जस्टिस सूर्यकांत यांच्या समोरच। आता ते कोर्ट नंबर 2 मध्ये बसणार आहे। तुम्हाला माहित असेल की आता जस्टिस गवई नोव्हेंबरमध्ये रिटायर होतील, तेव्हा जस्टिस सूर्यकांत हे चीफ जस्टिस बनतील। तर आता ते तुर्तास कोर्ट नंबर 2 मध्ये बसतायत, तर त्यांच्या समोरच होईल। आणि राष्ट्रवादीची सुनावणी ही जस्टिस सूर्यकांतांसमोरच होत गेलेली आहे आणि त्यांनीच शरद पवारांना थोडाफार रिलीफ दिला जेव्हा सांगण्यात आलं अजितदादांना की हे तुमचं टेम्पररी आहे, मजकूर जाहिराती द्या वगैरे। तसेच शिवसेनेची इच्छा आहे, कारण आधी हे प्रकरण जस्टिस चंद्रचूडांसमोर होतं, त्याच्यात काही सुनावणी झालीच नाही, तारखा पडत गेल्या। आता हे जस्टिस सूर्यकांतांसमोर आहे, तर त्या दिवशी शिवसेनेला अपेक्षा आहे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंना, की जसं राष्ट्रवादीच्या संबंधी निर्देश दिले गेले होते, ऍड काढा, मजकूर लिहा, तसेच निर्देश शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंना पण म्हणजे एकनाथ शिंदेना पण देण्यात यायची इच्छा आहे उद्धव ठाकरेंची। आता ते आपल्याला 16 तारखेला समजेल की ह्याच्यात काय होतं। पण ज्या अर्थी दोन्ही पक्ष आणि चिन्हाचे प्रकरण राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे एकाच खंडपीठासमोर आहेत, तर समान न्याय दोघांना मिळेल आणि अशी अपेक्षा आहे की त्या दिवशी एकनाथ शिंदेनाही काही निर्देश दिले जातील। तुम्हाला माहित असेल की हे परमनंट नाहीये पक्ष आणि चिन्ह, इलेक्शन कमिशननी निर्णय दिला आहे अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांच्या बाजूनी, पण सुप्रीम कोर्ट त्याच्यावर अजून सुनावणी त्याच्यात प्रलंबित आहे आणि उद्या सुप्रीम कोर्ट हा निर्णय इलेक्शन कमिशनचा पलटवू शकतं। पण आता वेळेचा प्रश्न आहे, आता बरेच इलेक्शन होत गेले आहेत, लोकसभा, विधानसभा, आता परत स्थानिक स्वराज्य संस्था। तर ह्या दोन्ही शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना घाई आहे की लवकर तुम्ही ह्याच्यावर हो किंवा नाही काहीतरी निर्णय द्या, म्हणजे पुढे स्पष्ट होईल। आता लोक लोक ठरवतात, लोक निवडणुकीत मतदान करतात वगैरे, तो वेगळा भाग आहे। पण उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी अजून पण त्यांचा मूळ पक्षावर आणि चिन्हावर दावा हा सोडलेला नाहीये आणि जोपर्यंत सुप्रीम कोर्ट ह्याच्यावर निर्णय देत नाही, तोपर्यंत एकनाथ शिंदे आणि अजितदादांना पण असं वाटू नये की हे पक्ष आणि चिन्ह आता आमचाच झालेला आहे। त्यामुळं एक डाव राखून आहे, सुप्रीम कोर्टात हे प्रलंबित आहे, कधी ना कधी हा निर्णय येईल। त्याला 2 महिने 6 महिनेही लागू शकतात, पण कधी ना कधी निर्णय येईल आणि मगच आपल्याला स्पष्ट होईल की नक्की पक्ष आणि चिन्ह हे कन्फर्म कोणाकडे गेलेलं आहे। आता त्याच्या आधी काय राजकीय घडामोडी घडल्या, कोण आलं, एकत्र आलं वगैरे, ती वेगळी गोष्ट आहे। सुप्रीम कोर्टासमोर एकच आहे की पक्ष आणि चिन्ह जो इलेक्शन कमिशनचा निर्णय आहे तो कायम ठेवायचा का त्याच्यात बदल करायचा।
सर एक प्रश्न आहे ते म्हणजे की आज खास ठाकरेंच्या शिवसेनेकडनं राष्ट्रवादी काँग्रेसला जसा अंतरिम दिलासा दिला होता तशा पद्धतीनं देण्याची मागणी केली तर पहिल्यांदाच अशी मागणी झालेली नाहीये. पण मग आज सुट्टीकालीन बेंच समोर याची मागणी करण्याचा हेतू किंवा याचा कसा फायदा ठाकरेंच्या शिवसेनेला होऊ शकतो पुढच्या सुनावणीमध्ये? आणि महत्वाचं आहे ते म्हणजे की समजा जर चिन्हाच्या संदर्भामध्ये काही म्हणजे ही हिअरिंग सुरू झाली या दोन्ही पक्षांच्या अनुषंगानं तर यातला बदल झाला निर्णयामध्ये काय म्हणजे निवडणूक आयोगानं जो निर्णय घेतलेला आहे त्या व्यतिरिक्त निर्णय दिला गेला तर मग काही सुप्रीम कोर्ट या सगळ्या संदर्भातल्या सूचना देऊ शकतं का? म्हणजे दरम्यानच्या काळामध्ये सुनावणीच्या काळामध्ये काही सूचना देऊ शकतं का? कारण निवडणुका येऊ घातलेल्या आहेत म्हणून. बघा, आता जसं सुप्रीम कोर्टासमोर हे वेकेशन बेंच समोर मेन्शन करण्यात आलं. तुम्हाला आठवत असेल, मी आधी म्हणलं की ह्या प्रकरणामध्ये तारखा पडायच्या, शिवसेना पक्ष आणि चिन्ह, टेंटेटिव्ह डेट, संभाव्य तारीख, आणि मग ती पुढे ढकलली जायची. तर 1.5 महिन्यापूर्वी टेंटेटिव्ह डेट हे संकेतस्थळावर 16 जुलै दाखवत आहे. तर आज उद्धव ठाकरेंनी एक नक्की केलं आहे की सुप्रीम कोर्टाने आज स्पष्ट केलं आहे की 16ला हे मॅटर ऐकलं जाईल. आणि पहिल्या वेळेस हे मॅटर जस्टिस सूर्यकांतांसमोर येतंय. शिवसेना पक्ष आणि चिन्हाचं, राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाचं त्यांच्या समोर आहे. तर शिवसेनेला, उद्धव बाळासाहेब ठाकरेंना एक अपेक्षा असेल की जेव्हा हे मॅटर जस्टिस सूर्यकांत ऐकतील 16 तारखेला, की जसा त्यांनी निर्देश दिले होते राष्ट्रवादी संबंधी, तसेच शिवसेनेसंबंधी पण निर्देश दिले जातील आणि काहीतरी त्याचा फायदा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना होईल. म्हणजे एकनाथ शिंदेंना मजकूर लिहावा लागेल किंवा, पण आता कोर्ट काय करतं 16 तारखेला ते आपल्याला बघावं लागेल. पण आज नक्की ह्या प्रयत्नामुळं, मेन्शन केल्यामुळं हे मॅटर 16 तारखेला लागण्याची आता म्हणावं लागेल की 100% शक्यता आहे. कारण कोर्टाने स्पष्ट सांगितलेलं आहे की 16 तारखेला हे ऐकण्यात येईल. आज जस्टिस सुंदरेश यांच्या समोर होतं, पण 16 तारखेला हे जस्टिस सूर्यकांत यांच्या समोरच मॅटर लागेल. आणि दोन्ही प्रकरणं जस्टिस सूर्यकांतांसमोर असल्यामुळं साहजिक आहे की उद्धव ठाकरेंना वाटेल की जो न्याय शरद पवारांना दिला गेला आहे, जो थोडाफार न्याय, तो त्यांनाही मिळेल, अशी त्यांची अपेक्षा असेल. आणि बघा, धन्यवाद. हा निर्णय सर. जर आला, आता निर्णय जर उद्या सुप्रीम कोर्टाने दिला, समजा 1 महिन्यानी 2 महिन्यानी, की त्यांनी इलेक्शन कमिशनचं पूर्ण हे बदलून टाकलं, त्यांनी सांगितलं नाही इलेक्शन कमिशन चुकीचे होती आणि पक्ष आणि चिन्ह हे शरद पवार आणि उद्धव ठाकरेंकडेच राहणार, तर मग सगळे इक्वेशन्स बदलतील. मग एकनाथ शिंदे आणि अजितदादांना धावपळ करावी लागेल. पण ते अजून खूप पुढची गोष्ट आहे. आतापर्यंत असं काय झालेलं नाहीये. आणि शिवसेना प्रकरणात कसं झालंय, शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणात प्लीडिंग्स कंप्लीट आहेत. फेब्रुवारी 2023 मध्ये हे प्रकरण इलेक्शन कमिशनच्या निर्णयाविरुद्ध दाखल करण्यात आलं होतं. त्याच्यात सप्टेंबर 2023 मध्ये प्लीडिंग्स कंप्लीट झालेले आहेत. म्हणजे दोन्ही बाजूंनी आपलं लेखी म्हणणं मांडलेलं आहे. आता फक्त फायनल आर्ग्युमेंटसाठी हे प्रकरण आहे. कारण तुम्हाला माहित असेल, राष्ट्रवादीचं प्रकरण 1 वर्षानंतरचं होतं, शिवसेनेचं प्रकरण हे फेब्रुवारी 23चं आहे. तर उद्धव बाळासाहेब ठाकरेंना अशी अपेक्षा आहे की 16 तारखेला काहीतरी घडेल आणि त्याच्यात एक अंतिम तारीख दिली जाईल की ह्या तारखेला, जुलैमध्ये, ऑगस्टमध्ये, सप्टेंबरमध्ये ह्याच्यावर अंतिम सुनावणी घेतली जाईल. ती जी 1-2 दिवस चालेल आणि त्याच्यानंतर सुप्रीम कोर्ट त्यांचा निर्णय देईल. आता त्यांची अपेक्षा आहे की सुप्रीम कोर्टाने महापालिका म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आधी हा निर्णय द्यावा, इलेक्शनच्या आधी. आता ते आपल्याला बघावं लागेल, कारण इलेक्शन हे सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये होणार आहेत. त्याच्या आधी निर्णय घेण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेंचा आहे. पण 2 वर्षापासून ते प्रतीक्षा करत आहेत, तर 2-3 महिन्यात निर्णय लागेल अशी शक्यता कमी आहे. पण शेवटी कोर्ट काय करेल हे त्या दिवशीच आपल्याला समजेल, 16 सर जुलै. एक एक प्रश्न आहे ते म्हणजे की दरम्यानच्या काळामध्ये म्हणजे दोन निवडणुकांमध्ये तर अजितदादांनी त्यांचं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचं पक्षचिन्ह आणि एकनाथ शिंदेनी धनुष्यबाण हे पक्षचिन्ह वापरलं. पण मधल्या काळामध्ये जर का मागणी केली उद्धव ठाकरेच्या शिवसेनेकडनं किंवा मग शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडनं त्यांच्या पक्षचिन्हाच्या संदर्भामध्ये तर ही चिन्ह गोठवली जाऊ शकतात का? सुप्रीम कोर्ट आत्ताच्या या हिअरिंगमध्ये तशी मागणी केल्यावर निर्णय घेऊ शकतं का? बघा, जर गोठवले गेले असते तर सुरुवातीलाच हे व्हायला पाहिजे होतं. ज्या अर्थी सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली नाही इलेक्शन कमिशनच्या निर्णयाला आणि फक्त नोटीस इश्यू केली दुसऱ्या बाजूला, तर तिथेच आपल्याला समजलं की हे गोठवण्याचा आता विषय संपलेला आहे. दोघांना, मूळ पक्ष आणि चिन्ह तुर्तास एकनाथ शिंदे आणि अजितदादांकडे आहे आणि ह्यांना दोघांना दुसरे चिन्ह आणि पक्षाचे नाव त्यांना घ्यावे लागले आहेत. तर गोठवण्याचा संबंध आता येत नाही. आता जो काही निर्णय सुप्रीम कोर्ट देईल येत्या 2 ते 6 महिन्यात, तो एक तर अजितदादा
आणि एकनाथ शिंदेच्या बाजूनी कायम राहील इलेक्शन कमिशनचा निर्णय, किंवा मग सुप्रीम कोर्ट मूळ पक्ष परत उद्धव ठाकरे आणि शरदचंद्र पवार यांना परत देईल. आता त्या दोनच शक्यता आहेत, कारण तुर्तास दोघांना वेगवेगळे चिन्ह आणि पक्ष आहेत. गोठवण्याचा प्रश्न होता सुरुवातीला, तो झाला नाही काही कारणास्तव. आता गोठवण्याचा संबंधच काही येत नाही. धन्यवाद सर तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. तर सिद्धार्थ सरांशी बोलून आपल्याला दोन गोष्टी स्पष्ट झालेल्या आहेत. एक म्हणजे की तारीख पे तारीख ही जी उद्धव ठाकरेंना आतापर्यंत या पक्षचिन्हाच्या सुनावणीच्या प्रकरणामध्ये मिळत होती ती मात्र आता मिळणार नाही. कारण 16 तारखेला जी ओरिजिनल तारीख होती त्याच्या आधी सुट्टीकालीन बेंच समोर जाऊन ठाकरेंनी एक फायदा ठाकरेंच्या दृष्टीनं त्यांना पदरात पाडण्यात यश आलेलं आहे. ते म्हणजे की आता 16 तारखेला जी पूर्वी सुनावणी होणार होती आज सर थँक्यू सो मच सर. थँक्यू. ओके.